नमस्कार. सध्या सगळीकडे एका गोष्टीची खूप चर्चा सुरू आहे. एक असा निर्णय जो देशातल्या लाखो लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे. हो, अगदी बरोबर ओळखलं. आपण बोलतोय 8व्या वेतन आयोगाबद्दल. चला तर मग जरा सविस्तरपणे समजून घेऊया की हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी बघूया की 8व्या वेतन आयोगाची चर्चा अचानक का सुरू झाली. मग वेतन आयोग म्हणजे नक्की काय असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती 18 महिन्यांची प्रतीक्षा. पगार वाढणार म्हणजे नक्की कधी वाढणार, पगारवाढीचं गणित कसं असणार आहे, आणि हो, थकबाकीचं काय, पैसे मिळणार की नाही, आणि शेवटी याचा संपूर्ण देशावर काय परिणाम होतो यावरही नजर टाकू. तर मग पहिलाच प्रश्न की अचानक 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू कशी झाली. याचं कारण आहे काही अधिकृत सरकारी पत्रकं. या पत्रांमुळे हे स्पष्ट झालंय की आयोगाच्या स्थापनेला आता हिरवा कंदील मिळाला आहे. म्हणजे आता ही फक्त चर्चा नाहीये, तर एक ठोस प्रक्रिया सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. जवळपास 10 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे, आणि म्हणूनच अनेकांच्या मनात हा प्रश्न येतोय की आता पुढे काय. म्हणजे पगारवाढ नक्की कधी होणार, किती होणार, हेच तर मोठे प्रश्न आहेत. चला याच प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करूया. पण थांबा, थेट पगारवाढीच्या आकड्यांवर उडी मारण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे वेतन आयोग प्रकरण आहे तरी काय, ते काम कसं करतं. कारण ही काही आजकालची गोष्ट नाहीये, तर अनेक दशकांपासून चालत आलेली एक व्यवस्था आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वेतन आयोग म्हणजे सरकारनं नेमलेली एक एक्सपर्ट कमिटी. या कमिटीचं काम काय, तर देशात महागाई किती वाढलीय, लोकांचा राहण्याचा खर्च किती वाढलाय, या सगळ्याचा विचार करून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आत्ताच्या काळानुसार पुरेसा आहे का हे तपासणं, आणि मग त्यानुसार पगार किती वाढवायला हवा याची शिफारस करणं. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही प्रक्रिया आपल्या स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू आहे. पहिला वेतन आयोग आला होता 1947 मध्ये. तेव्हापासून साधारणपणे दर 10 वर्षांनी एक नवीन वेतन आयोग येतो. मागचा म्हणजे 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता, आणि आता जो 8वा वेतन आयोग आहे तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी अपेक्षा आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. घोषणा झाली म्हणजे लगेच दुसऱ्या महिन्यापासून खात्यात वाढीव पगार येणार असं बिलकुल नाहीये. या समितीच्या स्थापनेपासून ते प्रत्यक्षात पैसे हातात येण्यापर्यंत बराच मोठा प्रवास आहे, जवळजवळ 18 महिन्यांचा. चला हाच प्रवास कसा असणार आहे ते पाहूया. तर बघा, ही प्रक्रिया साधारणपणे कशी चालेल. 1 जानेवारी 2026 पासून ही समिती आपलं काम सुरू करेल. मग पुढचे साधारण 18 महिने म्हणजे जवळपास जून 2027 पर्यंत ही समिती सगळा अभ्यास करून आपला रिपोर्ट तयार करेल. हा रिपोर्ट मग सरकारकडे जाईल. सरकार त्यावर विचार करेल आणि मग अंतिम निर्णय घेईल. या सगळ्यात खरं तर वाढीव पगार आपल्या हातात यायला 2028 साल उजाडण्याची शक्यता आहे. चला आता त्या भागाकडे वळूया ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत, म्हणजे पगारवाढीचं गणित. हां, पगार मोजला कसा जातो, यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे, आणि त्याचा पगारावर नेमका काय परिणाम होतो हे आता आपण समजून घेऊया. या संपूर्ण पगारवाढीच्या गणिताचा हिरो आहे फिटमेंट फॅक्टर. आता हा फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर हा एक जादूचा आकडा आहे, एक गुणक, ज्याने तुमच्या सध्याच्या बेसिक पगाराला गुणलं जातं आणि तुमचा नवीन वाढीव बेसिक पगार ठरतो. म्हणूनच हा फॅक्टर किती असेल यावर सगळं काही अवलंबून असतं. मागच्या वेळी म्हणजे 2016 मध्ये 7व्या वेतन आयोगाच्या वेळी हा फिटमेंट फॅक्टर होता 2.57. पण यावेळी तो इतका जास्त असण्याची शक्यता कमी आहे. का? कारण गेल्या 10 वर्षात महागाई भत्त्यामुळे वगैरे बेसिक पगार आधीच बरेच वाढले आहेत. आता त्यावर जर पुन्हा तितकाच मोठा फॅक्टर लावला तर सरकारवर प्रचंड आर्थिक बोजा येईल. म्हणूनच यावेळी हा फॅक्टर थोडा कमी असेल असा अंदाज आहे. साधारणपणे 1.96 ते 2.46च्या दरम्यान तो असू शकतो. हे एका उदाहरणावरून जास्त चांगलं कळेल. समजा लेव्हल 6चा एक कर्मचारी आहे ज्याचा सध्याचा बेसिक पगार आहे 35,400 रुपये. इतर भत्ते वगैरे मिळून त्याचा आजचा पगार साधारण 64,000च्या आसपास आहे. आता विचार करा, जर 2.44चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर त्याचा नवीन बेसिक पगार थेट 87,098 रुपये होईल. आणि इथे एक गंमत आहे, नवीन पगाररचनेत महागाई भत्ता म्हणजे डीए 0वर येतो आणि तो बेसिकमध्येच समाविष्ट होतो, आणि घरभाडे भत्ता म्हणजे HRA या नवीन वाढलेल्या बेसिक पगारावर मोजला जातो. त्यामुळे एकूण पगार तब्बल 1,10,000च्या घरात जाऊ शकतो. किती मोठा फरक आहे बघा. आणि हा फायदा कोणा एका दोघांना नाही, तर तब्बल 50 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. विचार करा, 50 लाख कुटुंब, देशातल्या एवढ्या मोठ्या वर्गाची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
एवढंच नाही, जे सध्या नोकरीत आहेत त्यांच्यासोबतच तब्बल 69 लाख पेन्शनर्सना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे. म्हणजे निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्याही पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे या निर्णयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे थकबाकीचा, ज्याला आपण एरियर्स म्हणतो. आयोग लागू होणार 1 जानेवारी 2026 पासून, पण हातात पैसे येणार साधारण 2028 मध्ये. मग या मधल्या 2 वर्षांच्या वाढीव पगाराचं काय? तो जो फरक आहे त्याचं काय होणार? हा एक खूप महत्त्वाचा पण तितकाच संदिग्ध मुद्दा आहे. थकबाकी किंवा एरियाज म्हणजे नेमका काय? तर सोपा आहे. ज्या तारखेपासून पगारवाढ लागू झाली म्हणजे 1 जानेवारी 2026 आणि ज्या तारखेला ती खरंच हातात मिळाली म्हणजे समजा 1 जानेवारी 2028, तर यामधल्या काळातला जो पगाराचा फरक आहे त्याची एकूण रक्कम म्हणजे थकबाकी. आणि इथेच खरी मेघ आहे. कारण मागच्या वेळी म्हणजे 7व्या वेतन आयोगाच्या वेळेस सरकारने ही 2 वर्षांची थकबाकी दिली नव्हती. त्यामुळे यावेळी सुद्धा ती मिळेलच याची काहीही गॅरंटी नाही. एरियर्स द्यायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे सरकारच्या त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीवर आणि धोरणावर अवलंबून असेल. आतापर्यंत आपण फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलत होतो. पण या वेतन आयोगाचा परिणाम फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नसतो. याचे पडसाद संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. चला बघूया ते कसे. सगळ्यात पहिलं म्हणजे केंद्र सरकारने पगार वाढवले की मग राज्य सरकारांवरही त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचा एक प्रकारचा दबाव येतो. दुसरं म्हणजे सरकारी नोकऱ्यांचं आकर्षण आणखी वाढतं, स्पर्धा वाढते. तिसरं, याचा परिणाम खाजगी क्षेत्रातल्या किमान वेतनावर सुद्धा होऊ शकतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा प्रचंड मोठा आर्थिक भार सरकारच्या तिजोरीवर पडतो. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला भाग पाडतो. जेव्हा देशातल्या संघटित क्षेत्रातल्या एवढ्या मोठ्या वर्गाचा पगार वाढतो तेव्हा त्याचा त्या असंघटित क्षेत्रातल्या कोट्यावधी कामगारांवर काय परिणाम होत असेल? ह्या बदलामुळे देशातली आर्थिक विषमता वाढते की कमी होते? हा प्रश्न फक्त पगाराचा नाहीये, तर तो संपूर्ण देशाच्या आर्थिक न्यायाचा आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.